Hi friends, welcome to Bright Future Hub Channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So publish static void main live log, then trailer catch. Okay, so consider like system dot out dot println one then two then again three. Then I have exception. This I have exception. Okay, so this so another method that is static void f integer I, then again system dot out hello world. Okay, then इथे condition define करता है if I equals to 0, if else ठीक है. सो मला ही मेथड कॉल करायची आहे. ही मेथड कॉल करते इथून एक्झिक्युशन स्टार्ट होईल. 1 प्रिंट करेल. 1 नंतर देन मी 5 पास करतो आहे. ओके, देन अगेन इथे कॉल करतोय 0. That's it. So this. Okay. सो इथे मी एक्सेप्शन हँडल करतोय. आय हॅव एक्सेप्शन. बट या केस मध्ये मला थ्रोज करावं लागेल. ठीक आहे. सो इथे रिमूव्ह रिप्लेस कॅच क्लॉज विथ थ्रोज. ठीक आहे, 2 सजेशन देतो किंवा रिमूव्ह कॅच क्लॉज. सो लेट मी रिमूव्ह दिस वन. नाउ सी. ओके, बट सपोज मला जर कुठले एक्सेप्शन थ्रो करायचं असेल ना, ठीक आहे, हा युजर थ्रो करू शकतो, म्हणजे त्याचे स्वतःचे पण एक्सेप्शन थ्रो करू शकतो. सो मला थ्रो करायचे. थ्रो मीन्स थ्रो म्हणजे फेकणे. ओके, सपोज कुठले एक्सेप्शन थ्रो करायचे असेल तर मी थ्रो कीवर्ड यूज करेन. न्यू आय एक्सेप्शन. दॅट्स इट. सो यासाठी क्रिएट मेथड न्यू दिस इन्सर्ट न्यू कीवर्ड. हा, सी. यामध्ये तुम्हाला डायरेक्टली सजेस्ट करतोय की इथे पॉसिबिलिटी आहे. मी इथे थ्रो करतोय एक्सेप्शन. ठीक आहे, थ्रो. इथे या एक्सेप्शनचा मी ऑब्जेक्ट थ्रो करतोय. इथे न्यू कीवर्ड यूज केलाय. सो यामध्ये काय म्हणतो की मला इथे पॉसिबिलिटी आहे एक्सेप्शन थ्रो करायची.
ठीक आहे. सो आपण हे एक्सेप्शन थ्रूज करू शकतो, लाईक हँडल करू शकतो थ्रूज कीवर्डने. सी ऍड थ्रूज डिक्लेरेशन. सो हे कुठे ऍड होईल? या मेथड सोबत. ठीक आहे, कारण की थ्रूज कीवर्ड ऑलवेज विथ मेथड सिग्नेचर. सो सी इथे मला 3 सजेशन देतोय. आयओ एक्सेप्शन, एक्सेप्शन अँड थ्रोएबल. थ्रोएबल झालं तुमचा पॅरेंट क्लास, एक्सेप्शन झालं लाईक रूट लेवल क्लास आणि आयओ एक्सेप्शन जो आहे तो लाईक हे कुठले आहे? चेक एक्सेप्शन. सी आयओ एक्सेप्शन कुठलं आहे? चेक एक्सेप्शन. ठीक आहे. सो तुम्ही एक्सेप्शन देऊ शकता इथे. गॉट इट. बट अगेन then catch मध्ये अगेन सेम एक्सेप्शन. then system dot out dot println. Got it. सो काही जे इन जसे ऑटोमेशन मध्ये वेट्स वगैरे तुम्ही हँडल कराल ना, वेट्स असते एक वेट्स कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो वेट्स म्हणजे काय होतं की काही वेब एलिमेंट्स इट विल टेक सम टाइम ओके टू लोकेट वेब एलिमेंट्स ऑन द UI. सो त्या केसमध्ये आपल्याला वेट लावावं लागतं. वेट म्हणजे आपली स्क्रिप्ट वेट करेल त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये. सो ते पूर्ण वेब एलिमेंट अपिअर होण्यासाठी UI वरती. सो त्या केसमध्ये तुम्हाला मॅग्नेटरी आहे एक्सेप्शन हँडल करणं बाय युजिंग थ्रोज कीवर्ड. कारण की तो वेस्ट जो आहे ती वेस्टची मेथड आहे, ती पॉसिबिलिटी आहे, पॉसिबिलिटी नाही इव्हन तो एक्सेप्शनच थ्रो करतो. ठीक आहे. सो मेक शुअर ती जेव्हा मेथड यूज करते तेव्हा तुम्हाला जे कुठल्या मेथडमध्ये तुम्ही हे डिफाईन केलं असेल तिथे थ्रोज कीवर्ड यूज करणं मॅग्नेटरी आहे आणि तो थ्रोज यूज करेल लाईक विथ द एक्सेप्शन. जे कुठले तुमचे एक्सेप्शन येईल ते हँडल करण्यासाठी. ओके. सो या केसमध्ये मी काय केलं आहे, इथे युजर कुठला पण म्हणजे कुठलं पण एक्सेप्शन थ्रो करायचं असेल तर युजर थ्रो करू शकतो. ते युजर डिफाईन असू शकतं. ठीक आहे. बट मी इथे कुठले एक्सेप्शन थ्रो करत आहे? दिस वन चेक एक्सेप्शन. ठीक आहे. चेक एक्सेप्शन थ्रो करत आहे. न्यू का आहे? कीवर्ड. हा कशासाठी यूज करतो आपण? टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ क्लास. सो इथे मी या एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट थ्रो करतो आहे. ओके. सो या केसमध्ये मला थ्रोज यूज करणं पण मॅग्नेटरी आहे कारण की इथे पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. जी मेथड पॉसिबिलिटी ज्या मेथडमध्ये काही पण सपोज ही मेथड आहे, या मेथडमध्ये कुठे पण पॉसिबिलिटी असेल एक्सेप्शन येण्याची, सो तुम्ही डिरेक्टली ती एक्सेप्शन हँडल करू शकता किंवा डिफाईन करू शकता विथ द हेल्प ऑफ थ्रोज कीवर्ड. ठीक आहे. सो थ्रोज कीवर्ड आणि थ्रो मध्ये एवढा डिफरन्स आहे की थ्रो मध्ये तुम्ही थ्रो करू शकता कुठले पण एक्सेप्शन, बट थ्रोज कीवर्ड मध्ये तुम्ही जिथे पॉसिबिलिटी आहे तिथेच तुम्ही यूज करू शकता आणि मेक शुअर की हे तुम्ही मेथड सोबतच यूज करावं लागेल. थ्रोज कीवर्ड इंडिव्हिज्युअल यूज नाही करता येईल आणि हे तुम्ही कुठे पण यूज करू शकता. डझंट मॅटर. दॅट इज द मेजर डिफरन्स. गॉट इट. सो याचं आउटपुट काय येईल? 1 देन 5 येईल. नो, इथे ते एक्सेप्शन थ्रो करायला पाहिजे. सी फर्स्ट आहे 1. ठीक आहे. देन ट्राय मध्ये काय आहे? 5. 5 मध्ये ही मेथड कॉल होत आहे दिस इथे आली. देन हॅलो वर्ल्ड. ओके. देन 5 इक्वल्स टू 0 कंडिशन फॉल्स मीन्स सक्सेस आउटपुट आलाय. देन अगेन
ओके, ठीक आहे. हा, सो अगेन 0. सो 0 0 0 इक्वल्स टू 0 मीन्स हा एक्सेप्शन थ्रो काय करतोय? हा, इथे ओके, ही मेथड F0. सो इथे 0 आला आहे मध्ये, देन हॅलो वर्ल्ड प्रिंट करेल आणि इथे 0 इक्वल्स टू 0 मीन्स आयओ एक्सेप्शन थ्रो करतोय. ठीक आहे, सो त्याच्यामुळे आयओ एक्सेप्शन आउटपुट मिळाले. सी कळलं एक्झिक्युशन? इथे कॅश ब्लॉक का एक्झिक्यूट नाही झालाय? कारण की इथे एक्सेप्शनच थ्रो नाही केलाय कुठे, त्याच्यामुळे सगळा कोड तुमचा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत आहे. गॉट इट? लेवल वरती झालंय का थोडं? यूज टू इंडिकेट that our function has possibility of exception. Okay, mention with throws. Then you always use with method signature. Then we can write multiple exception classes after throws keyword. Okay, and it is generally used with check exception. Okay, एनी डाउट्स? मी हे नोट्स पूर्ण डिटेल मध्ये सेंड करू तुम्हाला.